ज्यावेळी सरकारने एक निर्णय किंवा एक जी-आर आला होता, त्या जी-आर मध्ये असं म्हटलं होतं की गायरान जमिनीवर ज्या लोकांचे घर आहेत ती घरं एक तारीख त्यांनी दिली होती. त्या तारखेच्या आत ती घरं जर हटवली नाही तर अतिक्रमण हटाव कायद्या अंतर्गत काहीतरी त्यांचा कायदा होता. त्या कायद्या अंतर्गत ती घरं सगळी जमीनदोस्त करण्यात येणार. बऱ्याच घरामध्ये मी ती भीती पाहिली. बऱ्याच म्हणजे माझे नातेवाईकही असतील, माझे मित्रमंडळी असतील, यांच्याकडून मला ही माहिती मिळाली. अरे मयूर, म्हटले अशा अशा ठिकाणी अशी अशी घरं आहेत आणि या घरांमध्ये अतिक्रमणाची कारवाई होणार आहे. त्या क्षणी मी मतदारसंघामधल्या सगळ्या गावांची लिस्ट काढली की कुठे कुठे गायरान आहेत, त्या गायरानांमध्ये कोणाकोणाची घरं आहेत. मी त्यांना रात्री असेल अपरात्री असेल जेव्हा मला वेळ मिळाला मी पूर्ण मतदारसंघातील पूर्ण तालुक्यातील प्रत्येक गायरान जमिनीवर असणाऱ्या घरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलो. पहिल्यांदा मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मोठं आंदोलन झालं, या लोकांनी देखील साथ दिली आणि त्या लोकांच्या या प्रश्नाला घेऊन आम्ही सर्वजण सरकारकडे गेलो, सरकारला निवेदनं दिली, आंदोलनं केली आणि तुम्हाला माहितीच आहे की तो निर्णय सरकारने त्यावेळी मागेही घेतला. तर ही जी सगळी गायरान जमिनीवरची घरं असणारे लोक आहेत, आजही ते माझं कुटुंब आहे. आजही त्या लोकांना मी माझ्या कुटुंबातल्या लोकांप्रमाणे सांभाळतो.